दही अंडी आणि गणपतीला तुम्ही हे गाणं 100% ऐकलं असेल. तर या गाण्यामागची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर 2015 मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी विठा नावाची एकांकिका सादर केली. त्या काळात सोशल मीडिया इतका मोठा नव्हता, पण ज्यांनी हा प्रयोग पाहिला त्यांनी तो कधीच विसरला नाही. ही एकांकिका ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावरती आधारित होती. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी एक गाणे आणि तो प्रसंग रंगमंचावरती उभा केला तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते. ही एकांकिका आपल्या ओम भूतकरने लिहिली होती, तर दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन केले होते शंतनू घुले यांनी. तर प्रणव पटवारी यांनी लिहिलेली गाणी आजही सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत. बाळाची नाळ ठेचून लगेच रंगमंचावरती येणारे विठाबाई यांचा हा अंगावरती काटा आणणारा प्रसंग अभिनेत्री धरणा पंडितीने रंगमंचावरती असा काही जिवंत केला की प्रेक्षक थक्क झाले. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. श्रद्धा कपूरच्या इटा चित्रपटाच्या टीजर नंतर तिच्या प्रोफाईल वरती ओरिजिनल विटा अशा कमेंट्स देखील लोकांनी केल्या. पण आता बॉलिवूडच्या इटा सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा आहे. त्यासोबतच एक गाणं सुद्धा चित्रपटात असायला हवं असं वाटायला लागलंय.